कोल्हापुरातून मोठी बातमी येते। कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा आरोप केला गेलाय। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेही सकाळीच विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एकीकडे संभाजीराजे हे सकाळीच विशाळगडाकडे रवाना झाले, तर दुसरीकडे विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा आरोप करण्यात येतोय। सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत। या ठिकाणी काही दगड पडलेले आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहेत। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी एकीकडे संभाजीराजे हे विशाळगडावर दाखल झालेले आहेत, दुसरीकडे काही संघटनांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात आंदोलन पुकारलं होतं आणि आता अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। तर विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। ही त्या ठिकाणची लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्हली ही दृश्य बघतो आहोत। या ठिकाणी काही दगड पडल्याचं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत आहे। तर अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजे हे सकाळीच विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत आणि या दरम्यान कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांकडून दगडफेक केल्याचा आरोप केला जातोय। आज संभाजीराजे छत्रपती हे विशाळगडाकडे रवाना झालेले आहेत। अतिक्रमण हटवावं अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून काही संघटनांकडून देखील केली जाते आणि तीच मागणी संभाजीराजेंची देखील आहे।